देवनगर इथं वेताळ मंदिर परिसरात लागलेल्या आगीत लाखोचे नुकसान. सुनील गुजले यांचे विटा लेंगरे रोड लगत असलेल्या देवनगर मधील वेताळ मंदिरासमोरील 1 एकर ऊस जळून खाक झाला. तसेच शेतीसाठी असलेली पाण्याची पाईपलाईन जळून लाखोंचं नुकसान झाले. यामध्ये ठिबक, ऊस, जनावरांचा चारा, वैरण, शेतीसाठी लागणारी अवजारं जळून खाक झाली. सुनील गुजले यांची परिस्थिती बेताची असल्यानं प्रशासनाकडे मदतीची आस आहे. नमस्कार, आपण पाहताय जनसूर्य न्यूज. आज आपण इथं देवनगर मध्ये येताळाचा माळ आहे, इथं आलोय. जो विटा लेंगरे रोड आहे, इथून असा आतमध्ये रोड येतो. इथं जे शेतकरी आहेत त्यांच्या वणवा लागल्यामुळं त्यांचं नाही म्हटलं तर लाखोचं नुकसान झालंय. तर त्यांच्याकडून जाणून घेऊया आपण, आग कशी लागली, कुठून आली आग, किंवा नुकसान काय काय नुकसान झाले हे जाणून घेऊया. चला तर मग पाहूया. आजी, तुमचं नाव काय? सुभद्रा कानाजी गुजले. काय झालं म्हणजे कशी आग आग कुठनं पेटत आली? आग आली रस्त्याकडनं, सांगुल्याकडनं पेटत आलं आणि आमची नुकसानकी झाली, सगळं माळ पेटलं. आम्ही इथेच नाही येतोय, आम्हाला काय एवढं ही होत नाही, येऊन जाऊन आम्ही करतोय. आम्ही परिस्थिती गरीब आहे आणि आमचा ऊस आता जाय सुद्धा सगळा ऊस आमचा पेटलाय. एकरभर ऊस किती आहे? ऊस एकरभर ऊस आहे आणि सगळा पाक उभा ऊस जळलाय सगळा. काळा मीठ झालाय सगळा. आणि काय करायचं पाईपलाईन पाईप किती जळले? जळल्याच्या पाक वरनं लाईन आलेली, पाईपाची खट टेकावरनं हिरीपर्यंत पाईप आलेल्या सगळ्या पाईपा जळल्याच्या. आणि इजवाय जायला म्हणजे एकटे आगीच्या मोर काय चालेना झाले. झाडं जळली, ती नारळाची झाडं 1-2 लावली होती, ती बी जळली, आग लागली. असं सगळं पेटलंय. आमचं नुकसानकी लय झाली, 1-2 लाखाची नुकसानकी झाली. ठीक आहे, धन्यवाद.